नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। ईव्हीएमचा घोटाळा, ठाकरेंना थेट ऑफर। तर कोणत्याही महत्त्वाची बातमी बघूया। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मत चोरी झाल्याचे म्हणत निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर टीका केली होती। दिल्लीतील पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी मतदान प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत काही पुराव्यांचे सादरीकरण केले होते। राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपानंतर शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया देत विधानसभा निवडणुकीपूर्वी 2 लोकांनी त्यांची भेट घेत महाराष्ट्रात 160 जागा जिंकवून देण्याचा प्रस्ताव दिला होता, असे ते म्हणाले। आता शरद पवार यांच्या दाव्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे नेते संजय राऊत यांनीही हाच दावा करत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनाही काही लोक भेटले होते आणि विशिष्ट जागा जिंकून देण्याचा प्रस्ताव त्यांना दिला होता, असा त्यांनी दावा केला आहे। आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की काल शरद पवार यांनी महत्त्वाचा विषय मांडला आहे। निवडणुकीपूर्वी त्यांना काही लोक भेटले होते, त्यांनी विशिष्ट रकमेच्या बदल्यात 160 जागा जिंकवून देण्याचा प्रस्ताव मांडला होता। मी तुम्हाला त्यापुढचे सांगतो, त्यापैकी काही लोक उद्धव ठाकरे यांनाही भेटले होते, ते लोकसभेलाही आणि विधानसभेलाही भेटले होते। मी त्यावेळी उपस्थित होतो। आम्ही त्यांना सांगितलं की आमचा लोकशाहीवरचा विश्वास आहे, तेव्हा आम्हीच जागा निवडून येणार हे तर निश्चित। लोकसभेत आम्हाला प्रचंड यश मिळाले आहे, विधानसभेत आम्ही नक्की सत्तेवर येऊ। तेव्हा त्या लोकांचे म्हणणे होते की तुम्ही अडचणीतील 60 ते 65 जागा सांगा, त्या जागा आम्ही ईव्हीएमच्या माध्यमातून तुम्हाला विजयी करून देऊ। ईव्हीएमच्या घोटाळ्याबद्दल असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला आहे।